एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आई मला काही नाही होणार, काही नाही होणार. ओके. स्वानंदीचा फोन आहे का? नाही, पण मी तिला आज दुपारी भेटणार आहे. काय बोलू मग मी तुला आता? जपून राहा. तुला एक सांगू, मी आता तुला जे काही सांगितलंय त्यातला एकही शब्द स्वानंदीला सांगू नको. तिला सहन नाही होणार, काळजी करत राहील ती. तुझी आई म्हणून मला काळजी वाटते थोडं खूप आहे. बायको म्हणून तिला नको त्रास मला. आई, आई तू माझी काळजी करू नकोस, मला खरंच काही होणार नाहीये. आणि तू असं का बोलतेस? जगात सगळ्यात जास्त मला तू प्रिय आहेस. आई तू आहेस म्हणून मी आहे ना. नको काळजी करूस, मी तुला दर तासाला फोन करत जाईन. ओके. पुनरा अनिल स्वतःला समजतो काय? माझा फोन कट करतो. एवढ्या कसल्या कामात आहे देव जाणे. आत्ता वेळ मिळाला. अरे फोन का कट करतोस नील? मी आधी काय सांगतोय ते ऐक. त्यासाठीच फोन करत होते. बोल. माझ्या मित्राला मी तुझा मेल आयडी दिलाय. तो करणार आहे का आपली मदत? तो तुला हवे असणारे सगळे डॉक्युमेंट्स तुला मेल करणार आहे. ओके. थँक गॉड. सो नाईस ऑफ यू नील. कळत नाहीये तुझे आभार कसे मानू. माझे आभार मानण्यापेक्षा तू जे काय करतेस ना त्याचा प्लीज पुन्हा एकदा विचार कर. आता हे काय नवीन? तुझ्यामुळे मला स्वानंदीशी खोटं बोलावं लागतंय. अस्वस्थ वाटतंय मला त्यामुळे. सो प्लीज पुन्हा एकदा विचार कर प्लीज. हे बघ, मी एकदा ठरवलं की ठरवलं. पुन्हा पुन्हा विचार मी नाही करत. आणि आपलं ठरलं होतं ना की स्वानंदीला यातलं काहीच सांगायचं नाही. मग संपदा तुला हे बघ, मला जर का मेल आला तर मी तुला फोन करते आणि मग भेटू आपण. आणि एजंटला सगळे डॉक्युमेंट्स देईन मी. चल बाय. मी खूप त्रास देते का तुम्हाला? काय करू? काही गोष्टी अशा असतात ना की मी कोणाशी बोलू शकत नाही. तुमच्याशीच बोलायचे असतात मला. ललिता हो, ना अडकवलंय मला पार. एकुलता एक आधार माझा जानकीताई, ती पण गेली मला सोडून. बघितलं ना कशी भांडून गेली माझ्याशी. साधी आहे ती, खूप साधी आहे बिचारी, भोळी बाबडी आहे. या जांबाज बाईने तिच्या मनात विष कालवलंय म्हणून ती बिथरली आहे. हो, अशी खेळी खेळली नाही महामाया. माझीच बहीण माझ्याच विरोधात उभी राहिली. काय हुशार आहे हो ही ललिता. हा, महामाया कुठली. 50 लाखाच्या नुकसानीचं सांगून त्या देशपांड्यांवर दडपण आणलं.
आणि नीलच्या आयुष्याला धोका आहे असं सांगून माझ्याच बहिणीला माझ्याच विरोधात उभं केलं. पण नाही, मला माहितीये ना काहीतरी गडबड नक्की आहे. मी शोधून काढीन सगळं. खोटं बोलते ही ललिता, खोटारडी, एक नंबरची खोटारडी. मी शोधून काढीन नेमकं काय झालं आणि कसं झालं, शोधायचंच आहे मला. फक्त या प्रकरणात मला मदत करू शकेल असा कोणीतरी माणूस हवाय हो. कोण करेल मला मदत? कोण करेल? काय बोलताय तुम्ही? हे सांगायचंय का तुम्हाला? माझ्या लेकराचंच नाव घेतलं. माझ्या मनात तेच होतं. मी बोलते मी नीलची. हो, मी विचारेन ना त्याला. हो पण तुम्ही बोलला तो. हो आई, सायली, खाताना हसू नकोसा ठसका लागेल. माझा ठसका राहू दे, पण तू नील दादाला कशाला उचके लावतीयस? आणि मला सांग, तुझा नांच्याच घरी कसा ग? त्यांना नाही जमणार आहे आज. तुला कसं कळलं? मेसेज केला त्यांनी. मेसेज? मग तू फोन केला असशीलच ना. नीट जेवा, जेवल्यानंतर पाणी प्या, जेवताना बडबड करू नका असं काहीतरी सांगायला. फोन बंद आहे त्यांचा. सकाळपासून एकही कॉल केला नाहीये त्यांनी. खरं तर असं कधी करत नाहीत ते. अरे देवा, काय सुरू झालं या दोघांचं? काय करतो नील दादा? नाही ग माहिती, कालपासून चिडचिड करताय. नक्कीच संपदाताई काहीतरी बोलली असणार. तू उगाच भेटू दिलंस त्या दोघांना एकटं. तुला माहितीये ना ताईचा स्वभाव कसा आहे ते. पण मी विचारलं त्यांना, ते काही नीट उत्तरच देत नाही. उगाच काळजी लागून राहिली. काही झालं नसेल ना त्यांना? तब्येत बरी असेल ना? काही झालं नसेल. मेसेज केला होता ना त्याने? हो ग, पण मला टेन्शन येऊ नये ना म्हणून सांगणारे नाही तब्येत बिघडली. स्वानंदी, तू कशाला टेन्शन घेतेस? मी मुद्दाम नाही घेते ग टेन्शन. माहित नाही का, मला असं वाटतंय काहीतरी विचित्र घडणार आहे. एक दिवसही न भेटल्याने इतकं अपसेट व्हायला होतं. व्हेरी स्ट्रेंज. स्ट्रेंज तर मला पण वाटतंय. उगाच धडकी भरली. मला घाबरल्यासारखं होतंय. उगाच काहीतरी वेड्यासारखा विचार करत बसू नकोस हा स्वानंदी. तू आज लवकर आलीयस ना घरी? मग तू माझ्यासोबत मार्केटमध्ये चल. तुळशीच्या लग्नाचं सामान आणायचंय ना आज. आणि तसंही किती दिवस झाले आपण दोघी एकत्र गेलोच नाही मार्केटमध्ये. ठीक आहे, मलाही थोडा चेंज मिळेल. तू जेव पटकन. असं का बघायला लागलाय नील? हे काहीतरी वेगळंच आहे.
वसंताशी बोलावंच लागेल मला. आता तुमचं विजाचं काम होऊन जाईल. नक्की होईल ना? अगदी 100%. सरकारी माणसांना पेपर लागतात हो, आणि इकडे तर पेन्शनसाठी पण बँकेत जिवंत असल्याचा दाखला द्यावा लागतो. पेपरवर जिवंत पाहिजे बस. थँक्यू. मी वाट पाहेन तुमच्या फोनची. ओके, मी निघतो आता. बाय सर. बाय मॅम. खरं तर थँक्यू तुला म्हणायला हवं नील. तुझ्या मित्राने जर का ते खोटं अपॉइंटमेंट लेटर दिलं नसतं ना, तर माझं काय झालं असतं देव जाणे. ते आता खोटं असं गावभर बोंबलू नकोस. आणि इथून पुढे प्लीज असल्या खोट्या कामासाठी माझ्या हेल्पची अपेक्षा करायची नाही. असं कसं आहेस रे तू? मी किती खुश आहे, आणि तू का असं तिरकस बोलतोयस? कारण मी जे काम केलंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. स्वानंदीकडे, तुझ्या आई वडिलांकडे पाहून मी एक खोटं काम केलं, पण आता हिंमत नाहीये माझ्यात स्वानंदीची नजर मिळवण्याची. इतका घाबरतोस तिला? तू आता हा विषय बंद कर प्लीज. पण घाबरायचं कशाला? कसं आहे ना संपदा, तुला नाही कळणार ते. अरे हो, पण इतकं कशाला घाबरायचं? चल. ही भीती नाहीये, याला प्रेम म्हणतात. असं कसं भित्र प्रेम? स्वार्थी असण्यापेक्षा भित्र बरं नाही का? स्वानंदीच्या खरेपणावर प्रेम केलंय. तिला प्रॉमिस केलं होतं इथून पुढे अजिबात खोटं बोलणार नाही. तिचा फोन आल्यावर चुकून तोंडून काहीतरी खरं बाहेर पडेल म्हणून फोन बंद करून ठेवलाय मी. कम ऑन, म्हणून तुम्हाला लँडलाईन वरून फोन केला होता? दिस इज टू मच नील. असू, तुला नाही समजणार ते. चल, तुला ऑफिसला ड्रॉप करतो. काय ऍटिट्यूड दाखवतो हा? समजतो काय स्वतःला? काय होणार या दोघांचं कोण जाणे. ती भिरकट आणि हा तिरसट. चॉईसच खराब आहे स्वानंदीचा. हळू ठेव. स्वानंदी, नील दादा आणि संपदा ताई पण आहे त्याच्या बरोबर. नील दादा, जीवाला धोका आहे असं कळल्यापासून माझी तर पाचावरच धारण बसली. जीवापेक्षा पैसा मोठा नाही असं म्हणतात, हो पण 50 लाख ही काही लहान रक्कम नाही ना बच्ची मावशी. हो ग बाई ललिता, चुकलंच माझं. माझ्यामुळे गडबड झाली आहे माहितीये मला, पण मला तर कळत नाही ग काय करावं ते. अहो असं म्हणून तुम्ही हात वर करून मोकळ्या व्हाल, पण आम्हाला आयुष्यभर भोगायला लागणार आहे. सत्य आहे. काय रे, काय झालं इंद्रनी? हळूहळू काय झालं? काय झालं नाहीये. अरे फोन नाही का करायचं? मला कळेल कसं काय झालं? काय झालं? काय झालं? पण आई काय घाबरण्यासारखं झालेलं नाहीये. आई घाबरू नका, छोटासाच अपघात झालाय. मी डॉक्टरांकडे नेऊन आणलंय त्यांना. तू तर एक शब्दही बोलू नको माझ्याशी. ऍक्सिडेंट झाला तेव्हा तू होतीस ना बरोबर त्याच्या? आता काय माहिती ऍक्सिडेंट झालाय तुझा की दगाफटका केलाय कोणी? आई तू काय बोलतेस? बच्ची मावशी मी म्हणाले होते ना तुम्हाला की मला घाबरायला होतंय. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ तशी अवस्था झाली आमची.
आई घाबरण्यासारखं काही नाहीये, प्लीज. नशीब हातावरच निभावलंय, पण काय झालंय काय हाताला तुझ्या? आई हेअरलाईन फ्रॅक्चर झालंय, एक्सरे वगैरे काढलाय, बाकी कुठे काही नाही झालंय. बाकी कुठे काही नाहीये म्हणजे? कपाळ मोक्ष व्हायला हवं होतं का तुला त्याचा? आई तू असं काय, आई तू असं का बोलतेस? त्या घाबरल्यात. मी रूम मध्ये नेते तुम्हाला. चला. काही गरज नाही. इथपर्यंत आलेच ना सोडायला, तेच खूप झालंय. मी जाईन घेऊन त्याला आतमध्ये. आई मी जाईन स्वानंदी बरोबर. मला बोलायचंय तिच्याशी, महत्वाचं. इतका वेळ तिच्या बरोबरच होतास ना तू? मग आता आणखीन काय महत्वाचं बोलायचंय तुला? तू चला आत आराम कर. आई मी येते. आणि तुम्हाला सांगितलेल्या गोळ्या त्या वेळेवर घ्याल ना? मी आहे जिवंत अजून. मी देईन त्याला औषध. ये तू. स्वानंदी आज तर अतिच केलंय बे ललिताने. पोरीचा चेहरा कसा उतरून गेलाय. पण काळजी करू नको स्वानंदी, मी तुला आणि नीलला कधीच वेगळं होऊ देणार नाही. आई असं का वागल्या माझ्याशी? त्यांना असं वाटतंय का की यांचा ऍक्सिडेंट माझ्यामुळे झालाय? पण माझी काय चूक होती त्यात? बच्ची मावशी, तिची नाही तर मग कुणाची चूक आहे? तिच्यामुळे चाललेलं आहे संकट. अगं बाई, अपघात हा अपघात असतो ग, तो कधीही होऊ शकतो. हो, इतकी वर्ष इंद्रनील बाईक चालवतोय, तेव्हा का नाही झाला अपघात? आत्ताच कसा झाला? ते काही नाही. बच्ची मावशी, ती मुलगी मला या घरात नकोय. हे सगळं सोपं आहे का ग? नाहीच आहे, पण लग्नानंतर कठीण होईल. अजून काही झालेलं नाहीये, तेव्हाच तिला दूर केलेलं बरं. अगं तुझ्या मुलाचा तरी विचार कर. केवढा कासावीस झाला होता तो. बच्ची मावशी, मी त्याचाच विचार करतेय. पण हा फास एकदा का गळ्याला बसला ना की सगळं घर कासावीस होईल. मग अशा वेळेला आम्ही काय करायचंय? ललिता बाई, असं नको ग, असा नको विचार करू. पाया पडते मी तुझ्या, हे लग्न नको मोडूस. मला मान्य आहे परिस्थिती कठीण आहे, पण मग अशा वेळेला एकमेकांची साथ देण्याऐवजी नाती तोडून टाकायची का ग? बच्ची मावशी, मला सांगाव, मुलांची लग्न का करतो आपण? घरात सुख नांदावं म्हणून. इथे तर माझ्या मुलाच्या जीवावरच बेतलेलं आहे. ही मुलगी घरात असताना संकटाची जर मालिका घेऊन येणार असेल तर कसं चालेल मला? त्यापेक्षा ना एखाद्या मोठ्या घराण्याचे नातं जोडीन मी. अगं बाई, ललिता
अगं जितकं मोठं घराणं ना तितके धोके जास्त असतात ग बाई. देशपांडे पण मोठे आहेत की नाही? देशपांडे मोठे आहेत म्हणून ते मोठे आहेत हे दाखवण्याच्या नादातच अब्रू गेले आमच्या घराण्याची. आणि जे दागिने गेले ना ते जुने दागिने नाहीत, इब्रत आहे आमच्या घराण्याची. घराण्याच्या इब्रतीला तू किती किंमत देतेस ते माहिती आहे ग मला. तुझं सगळं नाटक फक्त 50 लाखासाठी चाललंय का? आता का नाही बोलत आहात? नाही आता बोलणारच नाही तुम्ही. माझ्या मुलाच्या जीवावर बेतलं हे उघड्या डोळ्यांनी दिसतंय ना तुम्हाला, तरी काय होईल याची वाट बघत बसायचं का मी? आता मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये. तुमचं ऐकलं ना त्यामुळेच ही वेळ आली आमच्यावर. शांत हो ना बाई, शांत हो ना. मी बोलू का देशपांड्यांशी? 50 लाखाची भरपाई करू ना आपण. आपण? वच्ची मशी आपण म्हणजे कोण? 50 लाख आहेत. 50 लाख म्हणजे भाजी वाटली का? बाजारात गेल्यानं घेऊन आलं पिशवीत घालून? 50 लाख कळतंय का? 50 लाख. वच्ची मशी दातखिळ का हो बसली तुमची? काय 50 लाख म्हणजे किती माहितीये तुम्हाला? 100च्या 50 नोटा सुद्धा एकत्र पाहिल्या नसतील तुम्ही कधी.